एकीकडे विकासाच्या घोषणा, स्मार्ट महाराष्ट्राची स्वप्ने, पण दुसरीकडे आजही काही महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालय गाठणं म्हणजे जीवावरचा प्रवास ठरतोय. रायगड जिल्ह्यातील समोर आलेलं हे वास्तव मन हेलावून टाकणार आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी, आरकसवाडी आणि पिरकडवाडी या दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये आजही विकास पोहोचलेला नाहीये. पावसाळा असो किंवा उन्हाळा, या वाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ताच नाही. याच रस्त्याअभावी सर्वाधिक हाल सहन करावा लागतो तो गर्भवती महिलांना. प्रसूतीची वेदना सुरू झाल्यानंतरही रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नाही. अखेर गावकरी स्वतःच झोळी तयार करतात आणि त्या झोळीतून गर्भवती महिलेला खांद्यावर उचलून मैलोनोमैल पायी रुग्णालयाकडे निघतात. कल्पना करा, एका आईच्या वेदना, तिच्या कुटुंबाची धडधड आणि प्रत्येक पावलागणिक जीवाची लागलेली भीती. 21व्या शतकातही हा संघर्ष संपलेला नाही, हे वास्तव अस्वस्थ करणार आहे. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी केली जाते, मात्र आश्वासनांपलीकडे काहीच झालं नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन जीवनासाठीही त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. आता ग्रामस्थांनी शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आदिवासी विकास विभागाकडे सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा पक्का रस्ता, तातडीच्या आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे. विकासाच्या योजनांचा खरा अर्थ शेवटच्या माणसांपर्यंत सुविधा पोहोचण्यात आहे. मातृत्वाचा प्रवास हा वेदनेचा नव्हे तर सुरक्षिततेचा असायला हवा. खालापूरमधील या आदिवासी बांधवांच्या हाकेला शासन कधी प्रतिसाद देणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झालाय.